2018 ते 2025 पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या, त्या सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील कदाचित त्यांना माहित नसेल. मी तुम्हाला काय म्हटलं, तुमच्याकडून जर एक चूक झाली तर न्यायालय काय करतं, अपात्र करतं. आणि तुमच्याकडून जर चूक नसेल तर तुम्ही पात्र तर होताच, पण यावेळेस विद्यार्थ्याकडून रेफरन्स नंबर चुकीचा टाकला गेलेला आहे, तर न्यायालयाने काय केलं, पात्र केलं. म्हणजे न्यायालय काय करतंय की अन्याय कोणावर करत नाहीये. काय करत आहे, अन्याय कोणावरच करत नाहीये. म्हणून आता काय होणार आहे, आता हे रिझल्ट तर लागणारच आहे, त्यात काही शंका नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कल्याण हे सेंटर असेल, कल्याण असेल, धुळे असेल. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाईचा निकाल कधी लागेल किंवा फायनल आन्सर की कधी येईल याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. कारण की आपण काल जेव्हा लाईव्ह व्हिडिओ घेतला होता त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळी माहिती सांगितली होती. पण काही जणांनी असे तर्क वितर्क लावले की न्यायालय पण असे तर्क वितर्क लावू शकत नाही, असे तर्क वितर्क काही जणांनी लावले. म्हणजे सांगण्याचा अर्थ, खूप जणांची अशी कमेंट आली की सर निकाल लागलेला आहे, आता म्हणजे फक्त त्यांना जाहीर करायचं आहे, असं आहे तसं आहे. काही जणांनी सेटिंग लावली, असं लावलं तसं लावलं. खूप म्हणजे ते म्हणतात ना की आपण म्हणतो की 100 जण जरी चांगले असले त्याच्यामध्ये 4-5 जण असे नालायक लोक असतात की जे चुकीचे कमेंट करतात, म्हणतात की निकाल लागलेला आहे, काही जणांना पैसे भरून लागलेले आहेत, असं आहे. कृपया करून सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतो, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण की असे मूर्ख लोक खूप भरलेले आहेत आपल्या जगामध्ये. म्हणून लक्षात असू द्या, कोणी काही चुकीची कमेंट केली, काही जण तर बोलतात की सर निकाल फक्त त्यांना जाहीर करायचा आहे, काही जणांना सेटिंग लावलेली, असं तसं हे ते. पण जी खरी माहिती आहे, खरी माहिती कोणालाच नाही माहिती त्यांना, आणि भलतेच आपले कमेंट करतात. पण एक लक्षात असू द्या मित्रांनो, जी आपल्यापर्यंत 100% माहिती येते तीच माहिती तुम्हाला मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता काल जो लाईव्ह व्हिडिओ आपला झालेला आहे त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं सगळं शिपाईचा निकाल काय एवढे दिवस रखडला, काय या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण एक लक्षात असू द्या, तुम्हाला सर्वांना सांगतोय की आता जो कल्याणचा प्रॉब्लेम होता, कल्याण सेंटरवर जो प्रॉब्लेम झालेला आहे, शिफ्ट 1चा पेपर शिफ्ट 2 ला दिलेला आहे आणि शिफ्ट 2चा पेपर शिफ्ट 1 ला दिलेला आहे. फक्त हा प्रॉब्लेम कल्याणचा, बरोबर. त्याच्यानंतर कल्याण, त्याच्यानंतर सेकंड आहे धुळे. आता हे जे 2 सेंटर आहेत, एक्झाम सेंटर, या 2 सेंटरवर जो प्रकार घडलेला आहे तो विविध ठिकाणी घडलेला नाहीये, फक्त या 2 सेंटरचं. तर न्यायालयाने काय केलं, तुम्हाला सर्वांना माहित असेल, न्यायालयाने हरकती मागवल्या होत्या. हरकती ज्या मागवल्या, ज्या प्रकारे हरकती मागवल्या त्या प्रकारे कल्याण या सेंटरवरची जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली, म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की 100% मुलं आहेत, किती 100%, तर याच्यातले मिनिमम 70% मुलांनी फक्त आपल्या हरकती नोंदवलेल्या आहेत आणि 30% मुलं हे गैरहजर, म्हणजे गेलेच नाही त्या ठिकाणी. न्यायालयाच्या ठिकाणी जे निवेदन द्यायचं होतं, मी निवेदन आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पण सांगितलं कसं द्यायचं, काय द्यायचं, आणि टेलिग्रामला पण निवेदन टाकलं होतं. निवेदन तुम्हाला ते पण सांगितलं की कशा प्रकारे निवेदन द्यायचं, काय लिहायचंय, मेल कशा प्रकारे करायचा आहे. आणि मी हे पण सांगितलं होतं तुम्हाला की 20 ते 30 हजार मेल म्हणजे न्यायालयाला गेलेले आहेत. त्यामुळे जी फायनल आन्सर की आहे ती फायनल आन्सर की याला एवढा टाइम लागत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट कसं आहे की हा रिझल्ट कधी लागेल. आता काही जणांनी तर असा म्हणजे स्वतःच्याच मनाने रिझल्ट डिक्लेअर केला असं वाटतं कधी कधी. कारण की कसं आहे माहितीये का, काही जणांचं म्हणणं कसं आहे की सर हा जो रिझल्ट आहे हा 10 जून पर्यंत लागेल. कधीपर्यंत? 10 जून पर्यंत. काही जणांचं म्हणणं कसं आहे की सर हा 25 जून पर्यंत रिझल्ट लागेल, आणि काही जण म्हणतात की सर जून महिन्यात रिझल्टच लागणार नाही. पण एक लक्षात असू द्या, जर एखादा शिक्षक माहिती सांगत आहे, म्हणजे मीच असेल किंवा विविध शिक्षक असतील, तर त्यांनी कोणती तरी जे म्हणजे न्यायालयामध्ये काम करतायत किंवा जे न्यायालयामध्ये आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊनच त्यांनी सांगितलं असेल ना. आता जे आपले न्यायालयामध्ये विद्यार्थी जे क्लार्क, लिपिक या पदावर आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितले, तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे की हा निकाल कधी लागणार आहे. आता एक लक्षात असू द्या, एक साधं सिंपल तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे गणित आहे, ते गणित मांडतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की बाबा हा शिपाईचा रिझल्ट एवढ्या दिवस का रखडतोय. आता तर्क वितर्क लावणारे खूप जण आहेत, कारण की तुम्हाला माहित आहेत की असे खूप जण कमेंट करायला काय जाते, आपली कमेंट हजारो जण म्हणजे विविध लोक बघतात गाड्या, त्यांना पण आपण डिस्टर्ब करायचं, जे मेंटली डिस्टर्ब आहेत. आता काही जणांचं कसं आहे, वय वाढ झालेली आहे, काही जणांना ही शेवटची संधी आहे, काही जणांना वाटतंय की नाही याच्यामध्ये आपल्या नोकरीचं काहीतरी झालं पाहिजे. असे खूप विद्यार्थी आहेत जे आशेने बसलेले आहेत. म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो,
जे निगेटिव्ह विचार पसरवणारे लोक असतील त्यांच्याकडे कृपया लक्ष देऊ नका. न्यायालय ही परीक्षा का रिटर्न घेणार नाहीये खरं सांगू तर. दुसरी गोष्ट, ही काही एक्झाम रद्द होणार नाहीये. कारण की खूप जण असे बोलतायत की एक्झाम रद्द होणार आहे असं तसं खूप जण. आता बघा हा व्हिडिओ ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे, आता काही मूर्ख लोक पण येतील आणि ते काय सांगतील की सर ही जी एक्झाम आहे, ही जी भरती ही रद्द होणार आहे, आम्हाला माहिती भेटलेली. असे काही मुलींचे अकाउंट बनवून मुलाचे म्हणजे कमेंट येतात त्याच्यावर. असे चुकीचे कमेंट करणाऱ्यांना सगळ्यांना सांगतो, तुमच्या मूर्ख कमेंटमुळं दुसरे जे मेंटली डिस्टर्ब मुलं आहेत की ज्यांना वाटतं ज्यांचं वय वाढ झालेलं आहे, ज्यांना ही सुवर्ण संधी आहे, ज्यांना चांगले मार्क येतं, ज्यांना 25 मार्क येतं बरोबर, ज्यांना 20 मार्क येतं आणि ज्यांना 15+ मार्क येतं, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आता काही जण असे पण बोलतायत की सर मग हे 15+ मार्कवाले तुम्ही जे बोलताय ज्यांना 15 मार्क आहेत त्यांना घेणार आहेत का? नक्की ते चाफल्य चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत का? असे खूप जण बोलत आहेत. पण एक लक्षात असू द्या, चाफल्य चाचणीसाठी पात्र ठरणार का नाही ठरणार तुमच्या डोळ्यासमोर मी नेहमी सांगत आलेलो आहे. या भरतीविषयी मी नेहमी तुम्हाला बोलत आलेलो आहे की तुम्हाला सांगितलेलं आहे की न्यायालयाने काय सांगितलं की तुम्हाला 30 पैकी 15 मार्क असणं गरजेचं आहे. बरोबर, किती? 30 पैकी 15 मार्क असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा उपलब्ध होतो की बाबा तुम्हाला हे माहिती, आतापर्यंत जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांना माहित नसेल, बघा लक्षात असू द्या, ज्यांनी अगोदर म्हणजे ही परीक्षा दिली असेल, जिल्हा न्यायालयाची दिली असेल, या न्यायालय लिपिकची दिली असेल, शिपाईची दिली असेल, ड्रायव्हरची परीक्षा दिली असेल, 2018 पासून 2018 ते 2025 पर्यंत ज्यांनी ही परीक्षा दिली असेल त्यांना माहित आहे. म्हणजे काय माहित आहे त्यांना? हे माहित आहे की एखादी जरी चूक झाली तर न्यायालय त्या विद्यार्थ्यांना काय ठरवतं? अपात्र. काय ठरवतं? अपात्र ठरवतं. एक लक्षात असू द्या, तुमच्याकडून एखादी जरी चूक झाली, तुमच्या अर्जामध्ये चूक झाली किंवा तुमच्या काही डॉक्युमेंट म्हणजे काही जरी चूक असेल, तुमचे पेमेंट स्लिप असेल किंवा काहीही असेल चूक. आता तुम्हाला माहिती आहे 2025 मध्ये 10 ऑगस्ट 2025 मध्ये ज्या प्रकारे एक्झाम झालेली होती, 400 रुपये लिपिक पदासाठी सगळ्यांना भरायला सांगितले होते. काही जणांनी पैसे भरलेच नाही 400 रुपये. मग न्यायालयाने त्यांना घेतलं का? ज्यांनी 400 रुपये भरले नाही त्यांना एक्झाम साठी बोलवलं का? नाही बोलवलं. आणि काही जणांनी 400 रुपये भरून पण त्यांच्या अर्जामध्ये काही चुका झाल्या होत्या तरी पण त्यांना बोलवलं नाही. एखादी जरी चूक असली, मी काय बोलतोय, तुमच्या कागदपत्रामध्ये किंवा तुमच्या अर्जामध्ये जर तुम्ही अर्ज भरताना एखादी जरी चूक असली तर न्यायालय तुम्हाला कधीही कोणत्याही टप्प्यावर रिजेक्ट करू शकतं. हे एक लक्षात असू द्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्या कागदपत्रामध्ये तुमच्या अर्जामध्ये जर काही चूक असेल तर ती चूक कशी सुधारायची, काय सुधारायची याच्याविषयी मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे. कदाचित काही भावांना काही ताईंना जर माहित नसेल की अर्ज भरताना जर तुमची चूक झाली असेल किंवा अर्ज भरताना जर तुमचं काहीतरी कागदपत्रामध्ये असेल किंवा तुमचे जे स्लिप असेल पेमेंट करताना काही चुका झाल्या असतील, त्याच्याविषयी जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता की सर आमची अशी चूक आहे कागदपत्रामध्ये असेल किंवा याच्यामध्ये असेल, तर त्याच्याविषयी पण मी संपूर्ण माहिती तुम्हाला देईल. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट बघा, आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एखादी जरी चूक झाली, म्हणजे आतापर्यंत 2018 ते 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, बघा लक्षात असू द्या, यावेळेस 2018 ते 2025 बोलत आहे मी, ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या सर्वांना माहित आहे की एखादी जरी चूक असली तर न्यायालय काय करतं? अपात्र करतं. बरोबर. आता न्यायालय अपात्र करतं, तर या ठिकाणी सगळ्यात मोठा मुद्दा कोणता आहे की शिपाईचा रिझल्ट का लागला नाही. आता या अपात्र होऊन सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बघा, अपात्र आणि पात्र. बरोबर. आता ज्या टायमाला अर्ज भरणं चालू होते, अर्ज भरणं चालू होते त्या टायमाला तुम्ही 1000 रुपये भरले. 1000 रुपये भरले तुम्ही. बरोबर. 1000 रुपये भरल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी काय केलं, हे जे पैसे तुम्ही भरले, जो रेफरन्स नंबर आहे, बरोबर, रेफरन्स नंबर, हा रेफरन्स नंबर चुकीचा टाकला. काही विद्यार्थ्यांनी काय केलं? चुकीचा रेफरन्स नंबर टाकलेला आहे. तर न्यायालयाने काय केलं, टोटल 6 ते 7,000 विद्यार्थी अपात्र ठरवले. काय केलं?
एक्झाम साठी अपात्र ठरवले. एवढं तुम्हाला मुद्दा कळाला असेल कदाचित सर्वांना. बघा, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आहे हा रिझल्ट कधी लागणार आहे आणि शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या मनातल्या क्लिअर करत आहे. कारण की खूप असे विद्यार्थी आहेत जे कमेंट करतात आणि निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि विविध विद्यार्थ्यांना पण सांगतात की नाही असं झालंय तसं झालंय. पण खरी माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगत आहे की खरी माहिती काय. पहिल्या स्टेप टू स्टेप लास्ट स्टेप पर्यंत तुम्हाला सगळी खरी माहिती सांगत आहे मी. लक्षात असू द्या, पात्र आणि अपात्र आणि पात्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करणार आहे. अर्ज तुम्ही भरला, 1000 रुपये तुम्ही भरले, रेफरन्स नंबर चुकीचा टाकला, 6 ते 7,000 विद्यार्थी अपात्र ठरले. मग विद्यार्थ्यांना जेव्हा एक न्यायालयाने लिस्ट लावलेली, आता पण मुंबई उच्च न्यायालयाची लिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता वेबसाईटवर. जेव्हा लिस्ट लावली त्या लिस्टमध्ये सांगितलं की एवढे विद्यार्थी अपात्र आहेत, 6 ते 7,000 विद्यार्थी हे परीक्षेला बसू शकत नाहीत. शिपायाचेच नव्हे तर लिपिक, ड्रायव्हर हे सगळ्या पदाचे विद्यार्थी, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रेफरन्स नंबर चुकीचा टाकलेला आहे हे सर्व विद्यार्थी अपात्र आहेत. चुकीचा जर रेफरन्स नंबर टाकलेला आहे म्हणजे तुमच्याकडून चूक झालेली आहे म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही. मग खूप विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यावर न्यायालयाच्या लक्षात आलं की या विद्यार्थ्यांनी 1000 रुपये भरलेले आहेत, यांना परीक्षेसाठी आपण पात्र केलं पाहिजे. पण न्यायालयाला असं पण लक्षात आलं की नाही, यांना परीक्षेसाठी पात्र जर करायचं असेल तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरलेत त्यांची पेमेंट स्लिप आणि त्यांचा अर्ज हा काय करायचा होता, तुम्हाला ईमेल करायचा होता. काय करायचा होता? मेल करायचा होता. एक लक्षात असू द्या, हा न्यायालयाला मेल करायचा होता, मुंबई हायकोर्टला मेल करायचा होता. तर याच्यामध्ये काय झालं, 6 ते 7,000 विद्यार्थी जे होते त्यांनी मेल केला. पण किती जणांनी केला याच्यामध्ये? फक्त आणि फक्त 4,000 विद्यार्थ्यांनी. किती विद्यार्थ्यांनी? 4,000 विद्यार्थ्यांनी. आता जे 4,000 विद्यार्थ्यांनी केला म्हणजे जे 6-7,000 विद्यार्थी होते बाकीच्यांचं काय? मग न्यायालयाला जेवढे हरकती आला पाहिजे होत्या, जेवढे मेल यायला पाहिजे होते तेवढे मेल आले नाही. मग न्यायालयाने काय केलं की पेपरसाठी सरसकट सगळ्यांना पात्र केलं आणि मेसेज असा पण टाकलेला आहे की जे जे विद्यार्थी परीक्षेसाठी आम्ही पात्र केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल, जेव्हा चाफल्य चाचणीसाठी पात्र व्हाल त्या टायमाला स्किल टेस्ट जेव्हा तुमची असते का नाही चाफल्य चाचणी, कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला ही 1000 रुपयाची पेमेंट स्लिप तिथे दाखवावी लागेल. एवढं कळालं? 1000 ची पेमेंट स्लिप तुम्ही दाखवली तर तुम्ही हा अर्ज तुमचा पात्र धरला जाईल. हे एक लक्षात असू द्या. मेन म्हणजे पेमेंट स्लिप असणं गरजेचं आहे. कारण की न्यायालयाला एवढं म्हणजे कळालेलं आहे, माननीय न्यायालयाने सरळ सांगितलेलं आहे. कारण की ग्रामीण भागातले काही विद्यार्थी आहेत, शहरी भागातले खूप विद्यार्थी असे आहेत की जे सायबर कॅफेवर जाऊन अर्ज भरतात, है का नाही? सायबर कॅफेमध्ये अर्ज भरतात आणि त्या अर्जामध्ये खूप विद्यार्थ्याकडून अशा चुका होतात, है का नाही? त्या अर्जामध्ये खूप विद्यार्थ्याकडून अशा चुका होतात. त्या चुकांमध्ये सगळं असं सांगितलेलं आहे की बाबा चुका होतात, आता विद्यार्थी नेहमी तर जाऊ शकत नाहीत, है का नाही? तर अशा गोष्टी सगळ्या न्यायालयाने क्लिअर करून एवढं सांगितलेलं आहे की बाबा पात्र आणि अपात्र या दोन्ही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. फक्त तुम्हाला आता ज्या टायमाला तुम्ही हे होणार बरोबर चाफल्य चाचणीसाठी पात्र होणार त्या टायमाला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट महत्वाची कळाली पाहिजे की तुम्हाला ही पेमेंट स्लिप जी आहे ही तुम्हाला सोबत ठेवायची आहे. आता याच्यामध्ये एक मुद्दा कोणता येतो, 2018 ते 2025 पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली त्या सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील कदाचित त्यांना माहित नसेल. मी तुम्हाला काय म्हटलं, तुमच्याकडून जर एक चूक झाली तर न्यायालय काय करतं, अपात्र करतं. आणि तुमच्याकडून जर चूक नसेल तर तुम्ही पात्र तर होताच, पण यावेळेस विद्यार्थ्याकडून रेफरन्स नंबर चुकीचा टाकला गेलेला आहे तर न्यायालयाने काय केलं, पात्र केलं. म्हणजे न्यायालय काय करतंय की अन्याय कोणावर करत नाहीये. काय करत आहे, अन्याय कोणावरच करत नाहीये. म्हणून आता काय होणार आहे, आता हे रिझल्ट तर लागणारच आहे, त्यात काही शंका नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कल्याण हे सेंटर असेल, कल्याण असेल, धुळे असेल किंवा विविध सेंटर, महाराष्ट्रातले असे विविध सेंटर असतील ज्या सेंटरवर असा प्रॉब्लेम घोळ झालेला आहे बरोबर, पेपरचा जो ज्या प्रकारे प्रॉब्लेम झालेला आहे त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच ही लिस्ट लावल्या जाईल. आणि एक लक्षात असू द्या, मी तुम्हाला हे पण सांगतोय, खूप जण असे तर्क वितर्क लावतायत की सर मला 25 मार्क येतं आणि मला 30 मार्क येतं आणि मला 29 येतं. आता सध्या प्रश्न आहे तुमच्याकडे 29च, कारण की एक प्रश्न चुकीचा आहे,
त्याला मार्क देतील न देतील तो न्यायालयाचा प्रश्न आहे, न्यायालय विचार करेल त्या गोष्टीवर. पण एक लक्षात असू द्या, कधी पण जे 15+ वाले आहेत, म्हणजे जे ज्यांना 15 मार्क येतं, हे सगळे पात्र ठरणार आहेत चाफल्य चाचणीसाठी. ज्या प्रकारे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. आणि जरी तुमच्या डोक्यात एवढं बसत नसल तर एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही डोकं जरी फोडून घेतलं आणि हजारो काही मूर्ख लोकांचे कमेंट जरी बघितले की नाही न्यायालयाने असं केलं, न्यायालयाने तसं केलं, हे केलंय, अशा निगेटिव्ह थिंकिंग पसरवणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ नका कृपया करून. तुम्हाला सर्वांना सांगतोय मी. कारण की काय व्हायला लागलंय माहितीये का, तुम्हाला मी 1000 वेळा सांगायला लागलो की 15 ज्यांना 15+, 15, 16, 17 जेवढे विद्यार्थी येतात तेवढे न्यायालय बरोबर चाफल्य चाचणीसाठी पात्र करणारच आहे ना. जर यांनी या ठिकाणी सगळ्यांना पेपरसाठी जी संधी दिलेली आहे तशीच संधी ते चाफल्य चाचणीसाठी देतील, एवढं तर तुम्हाला कळायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही नमुन्यांचं असं पण म्हणणं आहे की सर ज्यांचं एज्युकेशन जास्त आहे आमच्या मित्रांना आमच्या मैत्रिणींना असं कोणी म्हणतंय, आणि त्यांच्या कमेंट पण येतात, मी बघतो त्या कमेंट. एक लक्षात असू द्या, ते काय म्हणतात की सर आमच्या मित्र आमच्या मैत्रिणींना असे सांगितलेलं आहे की जे जास्त शिकलेले आहेत, जे ग्रॅज्युएशन आहेत, ज्यांनी शिपायासाठी अर्ज भरलेला आहे, असे विविध असे विद्यार्थी आहेत की ते सांगतात की जे जास्त शिकलेलं आहे त्यांना ही नोकरी भेटणार, आणि जे फक्त 7वी पास आहेत, 10वी पर्यंत शिक्षण आहे, त्यांना ही नोकरी भेटणार नाही, असे खूप जण आहेत जे बोलतात. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो जे तुम्हाला कळेल, है का नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, तुम्हाला कळेल. एक लक्षात असू द्या, तुमच्या समोर जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थितीच मांडतोय मी. खरंच जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थितीच मी तुमच्या समोर मांडतोय. जर 7वी पासवर ही नोकरी आहे, कितीवर? 7वी पासवर शिपायाची नोकरी 7वी पासवर आहे. एक लक्षात असू द्या, तामिळनाडूचा म्हणजे जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे, तामिळनाडूमध्ये अशी जी एक्झाम झाली जी 7वी पासवर होती, त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मी टाकलेले आहे की एका विद्यार्थ्याने आक्षेप घेतलेला आहे की मी 7वी पास आहे, कितवी पास आहे? 7वी पास, पण मला नोकरीमध्ये 7वी पास असल्या कारणाने ही जी नोकरी होती ही 7वी पासवर होती, आणि माझ्याहून जास्त शिकलेला 12वी पास बरोबर त्याला घेतलं, पण नोकरी होती 7वी पासवर. तर माझ्या जागी मी पात्र ठरून पण मला नंतरला रिजेक्ट करण्यात आलं आणि 12वी पास विद्यार्थ्याला घेतलं. मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की जी नोकरी 7वी पासवर आहे 7वी पास विद्यार्थ्यांनाच घेण्यात येईल, 12वी किंवा ग्रॅज्युएशन वाल्यांना घेण्यात येणार नाही. एक लक्षात असू द्या. तुम्हाला एवढी पण गोष्ट कळली असेल, या ठिकाणी तुमचं शिक्षण कितीही होऊ द्या, तुम्ही ग्रॅज्युएशन असू द्या, कोणत्याही जास्त पदव्या मिळवा, तुम्हाला वाटत असेल की नाही ही तर 7वी पासवर आहे, माझ्याकडे जास्त शैक्षणिक आहे आणि मला लवकर घेतील, असं काहीच नाहीये. या ठिकाणी त्यांना 7वी पास झालेला मुलगा पाहिजे, 7वी पास झालेला विद्यार्थी पाहिजे. ही नोकरी 7वीवर आहे. ज्याचं कौशल्य चांगलं आहे, जो हुशार आहे, त्याचं शिक्षणाचं त्यांना हे घेणं देणं नाही की तुम्ही ग्रॅज्युएशन आहात का कोण आहेत, त्यांना एवढं घेणं देणं आहे की तुम्ही फक्त 7वी पास आहात का, या गोष्टी ते तुमच्याकडे बघणार आहेत. जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन वगैरे जास्त असेल काही हरकत नाहीये, पण काही निगेटिव्ह विचार पसरत आहेत की नाही जास्त शिकलेल्या विद्यार्थ्यांना घेणार, जास्त हे म्हणजे जास्त अनुभव असलेल्यांना घेणार, असं काहीच नाही विद्यार्थ्यांना. सगळं विद्यार्थ्यांना एकच सांगतोय, कृपया करून अशा भूलथापांना बळी पडू नका. तुम्ही 7वी पास आहात की नाही तर तुम्हाला घेण्यात येईल. तुमचं शिक्षण फक्त 7वी पर्यंत झालेलं आहे आणि तुम्ही अर्ज भरलेला आहे, तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क आहेत तर तुम्हाला घेतील. तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन आहात, याच्यापासून काही घेणं देणं नाही, पण तुम्ही जोडू शकता, ते कागदपत्र लावू शकता तुम्ही, काही हरकत नाहीये. पण सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे तो आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. आपल्या युट्यूबचं नाव जसं विवेक कुसळकर आहे, टेलिग्राम चॅनलचं पण नाव विवेक कुसळकरच आहे. ओके, टेलिग्राम चॅनलवर सगळी अपडेट मी देत असतो. टेलिग्राम चॅनलवरती सगळी माहिती टाकलेली, ती माहिती तुम्ही बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण हा निकाल मिनिमम, आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण निकाल कधी लागेल या पण गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अजून एकदा सांगतो, आता 5 जूनला ज्या ज्या विद्यार्थी आपले आहेत बरोबर, मुंबई उच्च न्यायालयाचे या ठिकाणी असतील किंवा विविध ठिकाणी जे काम करतात, त्या सर्व विद्यार्थ्यांकडून जी माहिती मिळालेली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे.
एक लक्षात असू द्या, या ठिकाणी 5 जूनला किती 5 जूनला मेन म्हणजे हे झालेलं आहे काय सुट्ट्या संपलेल्या आहेत. 5 जून माननीय न्यायालयाच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. 5 जूनला न्यायालयाच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. आता हा रिझल्ट जास्तीत जास्त एक हप्ता पकडा की 1-2 हप्त्यामध्ये रिझल्ट लागेल आणि न्यायालय चांगलाच निर्णय घेणार आहे. कल्याण या ठिकाणचा असेल किंवा विविध ठिकाणचा. आता काही जणांचं म्हणणं अजून असं येईल की सर लिपिकचा मग का नाही लावला त्यांनी निकाल, सर ड्रायव्हरचा का नाही लावला निकाल. या सगळ्या गोष्टी एक सोबतच होणार आहेत. ओके, न्यायालयाला सुट्टी होती म्हणून एवढे दिवस लागलेले आहेत. आणि हा जो कॉपीचा प्रकार, हा शिफ्ट 1 शिफ्टचा प्रकार आहे, कॉपीचा प्रकार घडलेला आहे धुळे या ठिकाणी किंवा कल्याण या ठिकाणी शिफ्ट 1 शिफ्टचा पेपर घडलेला जे घडलेला आहे. या सगळ्या गोष्टी मित्रांनो क्लिअर होतील. म्हणून तुम्हाला सर्वांना एकच सांगतोय, या 1-2 हप्त्यामध्ये रिझल्ट लागेल. आता मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, न्यायालय भरतीच्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो की तुम्हाला कागदपत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. न्यायालयानं संधी दिली म्हणजे असं सगळ्याच गोष्टीमध्ये संधी देणार म्हणून असं नाहीये. कागदपत्र व्यवस्थित ठेवणं आहे. तुमचे कागदपत्र जर व्यवस्थित नसतील, कागदपत्रामध्ये काही चुका असतील तर गॅझेट बनवून घ्या. आणि तुम्हाला जर माहित नसेल की कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत, मी अगोदर पण सांगितलेलं आहे, पण काही भाऊ किंवा काही ताईंना माहित नसेल तर सर्वांना सांगतोय, कागदपत्राविषयी जर तुम्हाला माहित नसेल तर सगळ्यांनी मला कमेंट करू शकता. समजा माहित नसेल तर मी कागदपत्रावर एक व्हिडिओ बनवू शकतो स्पेशली कागदपत्रांवर. तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागतात, तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये मोडता, कोणत्या कास्टसाठी कोणते कोणते लागतात, किंवा विविध ज्या पद्धतीने कागदपत्रावर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे, पण माहित नसेल तर एक कागदपत्रावर स्पेशली व्हिडिओ बनवतो. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, आपलं चॅनल नवीन आहे म्हणून सर्वांनी प्लीज 1 सेकंद जातो, जे लाल बटनचं सबस्क्राईब नावाचं बटन तुम्हाला खाली दिसत आहे, प्लीज त्या सगळ्यांनी सबस्क्राईबला क्लिक करा आणि बेल आयकनला ऑन करा. कारण की कसं आहे, चॅनलला सबस्क्राईब जर केलं तुम्ही तर आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेसचे व्हिडिओ हे सगळे आपल्या चॅनलवर क्लासेस हे मोफत होतात. कोणत्याही प्रकारे चार्जेस नाहीत, काय नाहीत. सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना कळकळीची विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा. थँक्यू.